सोलापुरातील पूरग्रस्तांना अक्षय पात्र संस्थेनं मदतीचा हात दिलाय। हजारो कुटुंबांना अक्षय पात्र संस्थेनं आधार दिलेला आहे। पूरग्रस्त भागातील कुटुंबांना धान्य किटचं वाटप करण्यात आलंय। सोलापुरातील पूरग्रस्तांना अक्षय पात्र संस्थेनं मदतीचा हात दिलेला आहे। महापुरामुळे अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेकडो कुटुंबियांची चूल बंद आहे आणि त्यामुळे या पूरग्रस्तांच्या मदतीला ही संस्था धावून गेली आहे। अन्न आणि धान्य वाचून त्यांचे हाल होत आहेत। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अन्यही समाजसेवी संस्थांना मदतीचं आवाहन केलेलं होतं। त्यानंतर अक्षय पात्र संस्थेच्या वतीने पूरग्रस्त भागातील कुटुंबांना धान्य किटचं वाटप करण्यात येत आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। पाहूयात। सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावंही अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 8 ते 10 दिवसांचा कालावधी हा निघून गेलाय, मात्र तरी देखील जे ग्रामस्थांचं जीवन आहे ते पूर्ववत व्हायला तयार नाही। आता याला मदतीचा हात म्हणून अक्षय पात्र संस्थेच्या वतीनं अन्नधान्याचं वाटप करण्यात येतं। या ठिकाणी आपण पाहू शकतो एका कुटुंबाला महिनाभर पुरेल अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य, पीठ, तेल, मीठ असेल हे या संस्थेच्या वतीनं पुरवण्यात आहे। संस्थेचे काही पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहेत। कशा पद्धतीची मदत केली जाते? तर अक्षय पात्र आता जे सोलापूरमध्ये पूर आलेला याच्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने आमच्याशी संपर्क साधलेला आणि अक्षय पात्रला याच्यामध्ये सहकार्य करण्यासाठी आम्हाला विनंती झालेली। तर या विनंतीसाठी त्यांना हे करून आम्ही येथे कुक्ड जे शिजवलेलं जेवण पण आम्ही येथे जवळपास 50,000 शिजवलेलं जेवण आम्ही आतापर्यंत वाटलेलं आहे। आम्ही 2 टेम्पररी किचन सोलापूर जिल्ह्यामध्ये, एक सोलापूर सिटी आणि म्हाडा तालुक्यामध्ये आम्ही तयार केलेले आणि त्याच्यामार्फत आम्ही हे जेवण देण्यात आलेलं। आणि आता जिल्हाभरात किती किटचं वाटप होत आहे? किती जणांना रोज अन्न पुरवलं जाते? तर जिल्हाभरात आता आम्ही 10,000 किटचं वाटप करणार आहोत या आठवड्यामध्ये आणि जेवण ऑलरेडी आम्ही 50,000 लोकांना पुरवलेलं आहे आणि अजूनही ती सेवा आम्ही करत आहोत। कॅमेरामन नागेश राशिंकरसह अभिषेक आदेप्पा, होन्नूर, सोलापूर।